हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब या आपल्या चॅनलवर. मागच्या लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हे आपलं बायोलॉजीचं फर्स्ट चॅप्टर हे चालू केलं होतं. त्याच्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्याबद्दल माहिती बघितली, इन डिटेलमध्ये माहिती बघितली. आता या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ फ्लावर अँड स्ट्रक्चर ऑफ अँथर बघणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मागच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर फर्स्ट आपलं चालू केलं होतं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं रिप्रोडक्शन म्हणजे काय. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं कंपॅरेटिव्ह अनालिसिस बघितलं होतं आपण असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शनचं. तर या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात जे की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. आज या लेक्चरमध्ये सुद्धा आपण कंपॅरेटिव्ह अनालिसिस बघणार आहे. सुरुवातीला असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचं थोडक्यात बघूया. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर सुरुवातीला आपण बघितलं होतं डेफिनेशन काय म्हणते असेक्शुअलची. तर विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स द फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट्स, जेव्हा नवीन प्लांट्स तयार होतं विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स त्याला म्हणतो आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहिलं होतं आपण द फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल विथ द फ्युजन ऑफ गॅमेट्स, जेव्हा मेल अँड फिमेल यांचे गॅमेट्स फ्यूज होऊन नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो किंवा नवीन प्लांट्स तयार होतो, त्याला त्या रिप्रोडक्शनला काय म्हणतो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. दुसरा पॉईंट होता नंबर ऑफ पॅरेंट्स. कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये किती नंबर ऑफ पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, तर आपल्याला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ओनली वन सिंगल ऑफ पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतो. सिंगल पॅरेंट्स ओनली वन. अँड सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे टू पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, जे की आपले गॅमेट्स कंट्रीब्यूट करत असतात मेल आणि फिमेल्स. नंतर तिसरा पॉईंट पाहिला होता आपण जेनेटिक व्हेरिएशनचा. जेनेटिक व्हेरिएशन काय सांगते की जर अशा रिप्रोडक्शनमध्ये जर जेनेटिक व्हेरिएशन येत असेल कुठल्याही इंडिव्हिज्युअलमध्ये, जर जेनेटिक व्हेरिएशन येत असेल कुठल्याही पॉप्युलेशनमध्ये जेनेटिक व्हेरिएशन येत असेल, तर तो इंडिव्हिज्युअल किंवा ती स्पीसीज त्या स्पीसीजमध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन चालतं, तर आपल्याला माहित आहे ज्या रिप्रोडक्शनमध्ये व्हेरिएशन येतं त्या रिप्रोडक्शनमध्ये काय असतं, जेनेटिकली डिफरंट इंडिव्हिज्युअल्स असतात. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये येणार आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये येणार नाहीये, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. जर मग अशा रिप्रोडक्शनमध्ये जर जेनेटिक व्हेरिएशन नसेल, तर ते इंडिव्हिज्युअल कसे असतील, क्लोन्स असतील. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. नंतर सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचा पॉईंट पाहिला होता आपण मागच्या लेक्चरमध्ये. कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये कुठल्या प्रकारचं सेल डिव्हिजन असतं, आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचं सेल डिव्हिजन असतं, मायटोसिस आणि मिओसिस. जर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठल्या प्रकारचं पाहिलं होतं आपण सेल डिव्हिजन, तर मायटोसिस पाहिलं होतं. मायटोसिस पाहिलं होतं. मिओसिस का नाही? कारण की इथे 2 पॅरेंट्स नाही आहेत, एकच सिंगलच पॅरेंट आहे. म्हणून गॅमेट्स इथे फॉर्म होणार नाहीत. गॅमेट्स जर फॉर्म नाही झाले, तर तिथं कुठल्या प्रकारचं डिव्हिजन होणार नाहीये, तर मिओसिस होणार नाही. आपल्याला माहिती आहे मिओसिस हे सेल डिव्हिजन फक्त कोणत्या सेलमध्ये होतं, तर जर्म सेल्समध्ये होतं. इथे जर जर्म सेल्स नसतील, तर इथे मायटोसिस किंवा मिओसिस होणार आहे का? मिओसिस होणार नाही. मिओसिस होईल कुठे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मायटोसिस सुद्धा होईल आणि मिओसिस सुद्धा होईल. नंतर काय पाहिलं होतं आपण टाईम अँड एनर्जी. कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये जास्त टाईम लागतो, कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये टाईम कमी लागतो. आपल्याला माहिती आहे टाईम अँड एनर्जी कुठं जास्त लागते, प्रोसेस कोणती फास्ट आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनची लेस एनर्जी लागते. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ही प्रोसेस कशी आहे, स्लो आहे अँड नीड मोर एनर्जी. नंतर पाहिलं होतं ॲडॅप्टेशन. कोणत्या रिप्रोडक्शनमध्ये कोणत्या रिप्रोडक्शननुसार नवीन आलेले प्लांट्स हे स्वतःला सुद्धा चांगल्या पद्धतीने अडॅप्ट करू शकतील. तर आपण पाहिलं होतं की जे सेक्शुअल रिप्रोडक्शनने जे प्लांट्स तयार झालेले आहेत ते स्वतःला चांगल्या पद्धतीने अडॅप्ट करू शकतील. म्हणजे इथे मोर अडॅप्टेशन राहील. कशामुळं? तर व्हेरिएशनमुळं. नंतर हे कसे आहेत, लेस अडॅप्टेबल आहेत किंवा कारण की इथे व्हेरिएशन नाही आहे. इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स पाहिलं होतं आपण. कशावर डिपेंड असतं, तर व्हेरिएशनवर. तर जिथे व्हेरिएशन आहे तिथे इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स नसणार आहे आणि जिथे व्हेरिएशन नाही आहे तिथे इव्होल्युशनरी इम्पॉर्टन्स नसणार आहे. मग इथे कमी आहे आणि इथे खूप जास्त आहे. मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाइप्स पाहिले होते. आता या लेक्चरमध्ये ते बघणार नाही आपण. आपल्याला माहिती आहे कोणते आहेत. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, बडिंग, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन, रिजनरेशन, कोनिडिया फॉर्मेशन, जेमा फॉर्मेशन अँड पार्थेनोजेनेसिस इत्यादी सर्व टॉपिक्स आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. तर आता आपला फुल फोकस असणार आहे कशावर, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनवर. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे आणि त्याचे टाइप्स काय आहेत, कशा पद्धतीनं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. 3 फेजेसमध्ये 3 फेजेसमध्ये काय होतं, 3 फेजेसमध्ये काय होतं, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन कॅरिड आउट केलं जातं. पहिली स्टेप होती आपली प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन दुसरी स्टेप आहे फर्टिलायझेशनची आणि तिसरी फायनल स्टेप कोणती होती, पोस्ट फर्टिलायझेशनची. मग एवढ्या स्टेप्स आहेत, एवढे जे इव्हेंट्स आहेत, हे कोणामध्ये होतात, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होतं. आपल्याला माहिती आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा प्लांटमध्ये होतं. तर मग
प्लांट्समध्ये अशा कोणत्या प्रकारचे प्लांट्स आहेत जिथे सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं? तर असे सगळे प्लांट्स ज्याच्यामध्ये काय आहेत, फ्लावर्स येतात. म्हणजेच आपण काय म्हणणार, सगळे फ्लावरिंग प्लांट्स. असे प्लांट्स ज्याच्यामध्ये काय येतात, फ्लावर्स येतात. सगळे फ्लावरिंग प्लांट्स यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होतं रे? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. तर ठीक आहे. तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं आपण काल. तर सुरुवातीला आपण काल पाहिलं होतं की प्री फर्टिलायझेशन याच्यामध्ये काय काय होतं. तर आपण काल पाहिलं होतं की गॅमेटोजेनेसिस होते. सुरुवातीला रिप्रोडक्शन करायचे, आपल्याला माहिती आहे 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, मेल आणि फिमेल. आता 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळं तर काय होणार, तिथे गॅमेट्स पाहिजे, मेल आणि फिमेलचे. सुरुवातीला गॅमेटोजेनेसिस होणार, त्यालाच म्हणतात फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स त्याला म्हणतात गॅमेटोजेनेसिस. मग कोणाचे गॅमेट्स फॉर्म करायचे आपल्याला, मेल आणि फिमेलचे. तर सुरुवातीला मेल गॅमेट्स कसे फॉर्म होणार आणि कुठे होणार? आपल्याला माहिती आहे की फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स असतात. तर मग मेल गॅमेट्स इन अँथर. अँथर कुठे आहे? हा मेल पार्ट आहे फ्लावर मधला. तिथेच काय फॉर्म होतं, पोलन ग्रेन्स फॉर्म होतात. नंतर फिमेल गॅमेट्स आहे, हे सुद्धा फ्लावरमध्येच असतं. कुठं असतं? ओवलमध्ये. आणि एम्ब्रियो सॅकमध्ये ओव्हल असतं, आपल्याला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठे होतात? फ्लावर्समध्ये होतात. आणि फ्लावर हे असं एक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, कशाचं? प्लांटचं, जे आपल्याला सांगतं की इथे कुठल्या प्रकारचं रिप्रोडक्शन होईल, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये फक्त आपण हेच बघणार आहे, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. फ्लावरमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी येतात, कुठल्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं, गॅमेटोजेनेसिस करायचं. तर गॅमेटोजेनेसिससाठी आपल्याला मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स पाहिजे. तर ते फ्लावरमध्ये कुठे कुठे असतात इत्यादी गोष्टी आपण काय करणार आहोत, या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर चला. तर सुरुवातीला आपण पाहू स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. तर फ्लावरमध्ये काय आहे? तर फ्लावर कन्सिस्ट ऑफ 4 होल्स. फ्लावरमध्ये किती प्रकारचे होल्स असतात? 4 प्रकारचे होल्स असतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे? अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स अँड करोला. अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स अँड करोला अशा 4 पद्धतीचे काय आहेत होल्स आपल्याला कशामध्ये दिसतात? फ्लावर्समध्ये दिसतात. तर मग त्याच्यामध्ये अँड्रोशियम, गायनोशियम यांना काय म्हणतो आपण? इसेन्शियल होल्स. काय म्हणतो? गॅनोशियम अँड अँड्रोशियम यांना काय म्हणतो आपण? इसेन्शियल होल्स म्हणतो. अँड कॅलिक्स अँड करोला याला ॲसेसरी होल्स म्हणतो. ठीक आहे. तर हे 4 होल्स आपल्या लक्षात पाहिजे. तर खाली तुम्हाला दिलेले आहेत होल्स. होल्स आहेत किती प्रकारचे? 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे कोणते कोणते? एक इसेन्शियल होल्स आहे आणि ॲसेसरी होल्स आहे. इसेन्शियल होल्समध्ये कोण कोण येतं? अँड्रोशियम येतं आणि गॅनोशियम येतं. अँड्रोशियमलाच आपण काय म्हणतो? स्टॅमिन म्हणतो. नंतर गॅनोशियमला आपण म्हणतो पिस्टिल. अँड्रोशियममध्ये 3 अँड्रोशियममध्ये 3 मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट येतात. त्याच्यामध्ये आहे अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्ह. नंतर गॅनोशियम जो की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, त्याला आपण पिस्टल म्हणतो. त्याच्यामध्ये 3 ऑर्गन्स आहेत. कोणते कोणते? ओरी, स्टाईल अँड स्टिग्मा किंवा स्टिग्मा, स्टाईल, ओरी असं तुम्ही म्हणू शकता. नंतर ॲसेसरी वोल्स कोणते आहेत? कॅलिक्स अँड करोला. कॅलिक्सला आपण सेपल म्हणतो, करोलाला आपण पेटल्स म्हणतो. तर ही इकडे तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे फ्लावरची. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 होल्स दिलेले आहेत. कोणते कोणते? इसेन्शियल होल्स अँड ॲसेसरी होल्स. इसेन्शियल होल कसे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये. कोणते कोणते? अँड्रोशियम आहे अँड गॅनोशियम आहे. अँड्रोशियम मधला आपण स्टॅमिन म्हणतो आहे. अँड्रोशियममध्ये काय काय येतं? आपल्याला माहिती आहे अँथर आहे अँड फिलामेंट आहे. अँथर अँड फिलामेंट. हे अँथर पिवळ्या कलरचं तुम्हाला दिसते, हे अँथर आहे. बरोबर? आणि ही जी दांडी तुम्हाला दिसते खाली, अँथरला जी कनेक्ट करून ठेवली आहे त्याला काय म्हणतो आपण? फिलामेंट. याच अँथरमध्ये याच अँथरमध्ये काय होतात? पोलन ग्रेन्स तयार केले जातात. ठीक आहे. नंतर गायनोशियम. इकडे पहा गायनोशियम. गायनोशियमलाच काय म्हणतो आपण? पिस्टिल. पिस्टिलमध्ये कोणते कोणते प्रकारचे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत? तर स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे, ओव्हल्स आहे. बरोबर? हे पहा, हा एवढा जो पार्ट आहे हा कोणता आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय स्टिग्मा सुरुवातीला वर, नंतर स्टाईल ही आहे, नंतर ही ओरी, याच्यामध्ये ओरी आहे आणि ओरीमध्ये भरपूर सारे काय आहेत? होल्स आहेत. नंतर या ओरीला कनेक्ट करून ठेवणारा जे काय म्हणतो आपण देठ म्हणतो, ज्याला काय म्हणतो? पेडिसेल आहे. नंतर ॲसेसरी होल्स. ॲसेसरी होल्समध्ये कोण येतं? कोरोला अँड कॅलिक्स आहे. कोरोला अँड कॅलिक्स. कोरोला कोणता आहेत? जे कलरफुल आपले फ्लॉवरचे आपले पाकळ्या आहेत, त्याला काय म्हणतो आपण? कोरोला म्हणतो, आहे ना? नंतर कॅलिक्स. कॅलिक्स जो कोणता पार्ट आहे फ्लॉवरमधला? तर जो हिरवा पार्ट असतो खालच्या साईडनं, जो कोकोनाला त्या पाकळ्यांना धरून ठेवतो, त्याला काय म्हणतो आपण? कॅलिक्स. यालाच काय म्हणतो? आउटर वॉल्स प्रोटेक्टिंग द बर्ड्स. जेव्हा बर्ड कंडिशनमध्ये फ्लॉवर असते, तेव्हा त्या बर्ड कंडिशनला जे प्रोटेक्ट करून ठेवण्याचं काम कोण करतं? तर कॅलिक्स करत असतं.
हे पेटल्स आहे. कोरोला त्याला म्हणतात, कोरोला ते क्राऊन लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं. हे कसं आहे, सेकंड होल्स आहे हा अट्रॅक्टिंग पॉलिनेटर्स. कशासाठी काम करतो तो? पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्याचं काम कोण करतं? तर कोरोला करत असतो. पॉलिनेटर्स म्हणजे काय? जे पॉलिनेशन घडवून आणतात. जसं की काही इन्सेक्ट असतील. इन्सेक्ट आपल्याला माहित आहे पॉलिनेशन करतात. जर एखाद्या फ्लॉवरवरून दुसऱ्या फ्लॉवरवर काय करतात ते पोलन ग्रेन्स उडून नेतात. तर मग त्या फ्लॉवरकडे अट्रॅक्ट होतात ते कशामुळे होतात? तर कोरोलामुळे होतात. जे रंगीबेरंगी आपले जे पाकळ्या आहेत फुलांच्या यांच्यामुळे काय होतं? तर फ्लॉवर्सकडे ते इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या. स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर्स बघितलं. याच्यामध्ये आपण बघितले 2 होल्स कशामध्ये असतात? फ्लॉवरमध्ये असतात. कोणते कोणते? इसेन्शियल होल्स अँड ॲक्सेसरी होल्स. याच्यामध्ये तुम्हाला एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. इसेन्शियल होल्समध्ये 2 रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. कोणत्या कोणत्या प्रकारचे? अँड्रोशियम अँड गॅनोशियम. अँड्रोशियमलाच आपण म्हणतो स्टॅमेन, गॅनोशियमला म्हणतो पिस्टिल किंवा कार्पेल सुद्धा आपण त्याला म्हणतो. अँड्रोशियममध्ये 3 प्रकारचे काय आहेत? ऑर्गन्स आहेत. कोणत्या कोणत्या प्रकारचे? अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्हज. नंतर गॅनोशियम जे पिस्टिल आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. त्याचे काही रिजन्स आहेत. कोणते कोणते? स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. नंतर ॲसेसरी होल्स आहे. ॲसेसरी होल्स आहेत. त्यांचं काम काय आहे? पहिला आहे कॅलिक्स. त्यालाच काय म्हणतो आपण? सेपल्स. नंतर कोरोला आहे. त्याला म्हणतात पेटल्स. कोरोलाचं काम काय आहे? तर आपल्याला माहित आहे जो बर्ड कंडिशनमध्ये ते काय करतात? जो आपली पाकळ्या वगैरे आहेत त्यांना काय करतात? प्रोटेक्ट करून ठेवतो त्या बर्ड्सना. नंतर कोरोला याचं काम काय आहे? तर पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी जे कलरफुल्स आपल्या पाकळ्या आहेत त्या फ्लॉवर्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. एवढं कळालं तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर्स? ठीक आहे. नंतर आता पहा आता स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथर कुठे आहे आपलं? अँथर आपल्याला माहिती आहे इसेन्शियल होल्समध्ये अँड्रोशियम म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये कोण दिसतं आपल्याला? अँथर. आणि अँथरमध्येच आपलं काय आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. आणि पोलन ग्रेन्समध्ये असतात हॅप्लॉइड. 2 हॅप्लॉइड आपल्याला मेल गॅमेट्स हे आपल्याला मिळतात कशामध्ये? अँथरमध्ये. तर याचंच आपल्याला पाहायचं आहे स्ट्रक्चर ऑफ अँथर. फ्लॉवर्समध्ये सुरुवातीला पहा अँथर कुठे आहेत? हा जो रिजन दिसतो तुम्हाला पिवळ्या पिवळ्या कलरचा हा काय आहे? अँथर आहे. याच्यामध्ये 2 लोब दिसतात तुम्हाला. 2 प्रकारचे लोब दिसतात. या साईडनं, या साईडनं, इकडे सुद्धा, इकडे सुद्धा, इकडे सुद्धा. हे काय आहे? तर अँथर आहे. नंतर एक फिलामेंट आहे आणि इकडे कनेक्टिव्ह आहे इकडे. बरोबर? समोर पहा. आता पाहूया स्ट्रक्चर ऑफ अँथर. सुरुवातीला इकडे पहा स्ट्रक्चर ऑफ अँथर. तुम्हाला डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे सुरुवातीला वर तुम्हाला काय दिसेल? अँथर दिलं होतं. हे कसं आहे? हे होल अँथर आहे. तुम्हाला दिलेलं होल अँथर आहे. याच्यामध्ये काय आहेत? किती लोब्स दिसतात तुम्हाला? 2 लोब्स दिसतात. या साईडनं एक आहे आणि पलीकडच्या साईडनं 2 आहेत असे. आणि आपण जर त्याला ट्रान्सव्हर्सली कट केलं, ट्रान्सव्हर्स सेक्शननी कट केलं, तर आपल्याला कसे दिसतात ते? अशा प्रकारचे हे अँथर दिसतं आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये असे लोब दिसतात. या साईडनं एक लोब आणि या साईडनं एक लोब आणि प्रत्येक लोबमध्ये 2 आपल्याला काय दिसतात? पोलन सॅक दिसत असतात. ठीक आहे. हे अँथरचे लोब्स आहेत. खाली आहे फिलामेंट. 2 लोब्स आहेत. होल अँथरची डायग्राम आहे. नंतर नंबर 2 मध्ये आपल्याला दिसते टीएस ऑफ अँथर. जेव्हा या अँथरला काय करतो आपण? अशा पद्धतीनं कट करतोय. ट्रान्सव्हर्सली कट करतो तर आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं. याच्यामध्ये टीएस ऑफ अँथर. टीएस म्हणजे ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ अँथर. कसं आहे? शोईंग बायलोब, डायथिकस अँड टेट्रास्पोरेंजिएट नेचर. काय म्हटलं त्याला? शोईंग बायलोब. आपलं अँथर कसं आहे? बायलोब. 2 लोबनी बनलेलं आहे. हा एक लोब आणि हा एक लोब. डायथिकस आहे. डायथिकस म्हणजे प्रत्येक लोबमध्ये आपल्याला काय दिसतात? 2 थिका दिसतात. थिका 1, थिका 2. हा एक थिका आहे, हा एक थिका आहे. हा एक थिका आहे, हा एक थिका आहे. या लोबमधले ह्या 2 थिका, या लोबमधला या 2 थिका. बरोबर? याच्यामध्ये स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला. सुरुवातीला काही लेयर्स दिलेले आहेत. इपिडर्मिस आहे, नंतर एंडोथेसियम आहे. याच्यामध्ये मिडल लेयर आहे आणि टपेटम. सगळ्यात इनर लेयर आहे. कुठली आहे ती? टपेटम आहे. नंतर हे पोलन सॅक आहेत. पोलन सॅक. पोलन सॅक कुठे आहेत? एका पूर्ण अँथरमध्ये आपल्याला 4 पोलन सॅक दिसतात. 2 जर लोब असतील, हा अँथर आहे. या अँथरमध्ये 2 लोब्स आहेत आणि प्रत्येक लोबमध्ये 2 काय आहेत? 2-2 काय आहेत? पोलन सॅक आहेत. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अँथरमध्ये किती पोलन सॅक दिसतात? तर 4 पोलन सॅक दिसतात. तर पोलन सॅकलाच आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोरेंजियम किंवा खाली इकडे कनेक्टिव्हज. कनेक्टिव्हज काय करतात? 2 जे लोब्स आहेत अँथरचे त्यांना कनेक्ट करून ठेवण्याचं काम कोण करतं? कनेक्टिव्हज करतात. आणि इकडे व्हस्क्युलर बंडल. सगळ्यात शेवटी इकडे
जेव्हा पोलन सॅकच्या आउटर लेअरला व्हस्क्युलर बंडल असतं, व्हस्क्युलर बंडलमध्ये माहिती आहे आपल्याला काय असतं, झायलेम आणि फ्लोएम टिश्यूज असतात जे की काय करतात, न्यूट्रिशन आणि वॉटर प्रोव्हाइड करतात तिथपर्यंत. इकडे पहा, डायथिकस काही की पॉईंट्स दिलेले आहेत. डायथिकस म्हणजे काय? डायथिकसचा अर्थ काय होतो? अँथर हॅज टू थिकाज. आपल्याला माहित आहे अँथर आहे, अँथरमध्ये काय आहेत, दोन थिकाज दिलेले आहेत, थिका 1 अँड थिका 2. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, डायथिकस अँथर. टेट्रास्पोरेंजिएट. टेट्रास्पोरेंजिएट म्हणजे काय? इच थिका आहे, इच थिका हॅज टू पोलन सॅक. पूर्ण आहे, हा पूर्ण एक या साईडने दिलेला, आपण असं पकडलं होतं सुरुवातीला, तर असं पकडूया आपण, हा एक थिका आहे, या थिकामध्ये काय आहे, इच थिका हॅज टू पोलन सॅक, म्हणजेच दोन पोलन, इच थिका हॅज टू पोलन सॅक. तर टोटल असे किती पोलन सॅक आहेत आपल्याकडे? 4 पोलन सॅक आहेत. 4 म्हणजे टेट्रा, त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, टेट्रास्पोरेंजिएट. कळालं तुम्हाला? म्हणजे टोटल पोलन सॅक किती आहेत आपल्याला? 4 आहेत आपल्याकडे. नंतर आता इकडे पाहू आपण, टीएस ऑफ 1 थिका. इकडे आपल्याला किती थिका दिले होते? 1 अँड 2. अशा पद्धतीने आपण साईडला इकडे घेतले, आता किती? 1 थिका. हा काय पूर्ण, याला टोटल 1 थिका म्हटलं जातं. नंतर पहा आता, टीएस ट्रान्सफर सेक्शन ऑफ 1 थिका. त्यालाच काय म्हणतात, 2 पोलन सॅक्स. 1 थिकामध्ये किती पोलन सॅक असतात? 2 पोलन सॅक्स. तर ही जर एक पूर्ण कनेक्टिव्हनेस बांधलेले 2 पोलन सॅक आहेत, अशा 2 पोलन सॅक म्हणून एक थिका फॉर्म होतो, बरोबर? त्याला म्हणतात 2 पोलन सॅक्स. 2 पोलन सॅक्स त्यालाच काय म्हणतात, मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजियम सिंगल अँड मायक्रोस्पोरेंजिया इज अ प्लुरल फॉर्म ऑफ पोलन सॅक. ठीक. नंतर आता जी पोलन सॅक आहे, आपल्याला माहिती आहे पोलन सॅक किती आहेत? 4 आहेत. तर प्रत्येक पोलन सॅकला आउटर मेम्ब्रेनने किती लेयर्स आहेत? 4 लेयर्स आहेत, ज्या की आपण इथे पाहिल्या होत्या. एंडोथेसियम, इपिडर्मिस, मिडल लेयर अँड टेपेटम. या 4 लेयर्स आपण इथे डिस्कस करूया. 4 लेयर्स आहेत. कोणत्या आहेत? 4 लेयर्स ऑफ पोलन सॅक्स. पहिली आहे इपिडर्मिस. इपी मीन्स आउटर लेयर. इपिडर्मिस कशी आहे? आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर ऑफ पोलन सॅक. त्यालाच काय म्हणतो आपण, ही कशी आहे? सिंगल लेयर्ड असते. इपिडर्मिस ही लेयर्स कशी असते? सिंगल लेयर्ड असते. त्यानंतर त्याच्या खालच्या साईडला ही जी तुम्हाला ब्ल्यू कलरची लाईन दिसत आहे, एंडोथेसियम बिनीथ इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या जस्ट खालच्या साईडला कोणती लेअर असते? आपली एंडोथेसियम. नंतर सेल्स विथ रेडियली थिकन इनर वॉल्स हेल्प्स इन अँथर डेसन्स. म्हणजे हीच लेअर आहे जी काय करते, जेव्हा अँथर फुटतो आणि त्याच्यामधून काय होतं, पोलन ग्रेन्स बाहेर येतात, तेव्हा ही कोणती लेअर फुटते? तर एंडोथेसियम लेअर फुटते. ही जी लेअर आहे ही काय होते, बर्स्ट होते आणि त्याच्यामधून काय बाहेर येतात? काय बाहेर येतात? तर पोलन ग्रेन्स बाहेर येतात. डेसन्स म्हणजे काय होतं? फुटणे. नंतर मिडल लेअर. मिडल लेअर कोणती? ही पिंक कलरची लेअर दिसते तुम्हाला, ही कशी असते? 1 to 3 लेयर्स, थिन वॉल्स, ट्रान्झिएंट, प्रोव्हाइड नरिशमेंट. मिडल लेअर हिचं काम काय असतं? नरिशमेंट प्रोव्हाइड करणं. नंतर सगळ्यात आतमधली लेअर असते टपेटम नावाची. टपेटमची लेअर आहे इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेअर आहे, खूप जास्त न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणारी लेअर आहे. कोणती? टपेटम. याच्यामध्ये लार्जेस्ट सेल विथ अ डेन्स सायटोप्लाझम, याच्यामध्ये भरपूर सारं सायटोप्लाझम आणि डेन्स लेअर असते ही. नरिश डेव्हलपिंग मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोरला काय करते? ती नरिश करते. मायक्रोस्पोर म्हणजे काय? पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्सलाच म्हणतो आपण मायक्रोस्पोर्स. एकापेक्षा जास्त जर पोलन ग्रेन्स असतील त्याला म्हणतो आपण मायक्रोस्पोर्स. आणि या मायक्रोस्पोर्सनाच नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं? ही टपेटम लेअर करते. नरिश पोलन अँड मेक्स स्पोरोलेनिन. एक स्पोरोलेनिन नावाचं प्रोटीन आहे, ते फॉर्म करतं, जे की आउटर कव्हरिंगवर प्रेझेंट असतं कोणाच्या? तर पोलन ग्रेनच्या. एकदम ते कसं असतं, खूप कडक असं प्रकारचं प्रोटीन असतं, जे की पोलन ग्रेन्सला खराब होत नाही खूप काळापर्यंत. नंतर हे सगळं दिसते आपल्याला काय आहे? पोलन सॅक आहे. पोलन सॅकला आपण म्हणतो मायक्रोस्पोरेंजियम. हे एक ल्युमेन आहे, ल्युमेन विथ मायक्रोस्पोर. ह्या आतली बाजू आहे पूर्ण, त्याला काय म्हणतात? ल्युमेन. ल्युमेन म्हणजे इनर रिजन आहे आपल्या कशाचा? मायक्रोस्पोरेंजियमचा. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे काय दिसत आहेत? मायक्रोस्पोर्स दिसत आहेत. हे मायक्रोस्पोर्स आहेत. ठीक आहे. नंतर पहा, आतापर्यंत काय काय बघितलं आपण. सुरुवातीला स्ट्रक्चर ऑफ अँथर बघत आहे आपण. स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये आपण होल अँथर बघितला. कशामध्ये दिसतोय आपल्याला? फ्लावरमध्ये. फ्लावरमध्ये अँथर आहे, कसा बनलेला आहे तो? 2 लोबने बनलेला आहे. 2 लोबला आपण काय म्हणतो? 2 लोबनं जर अँथर बनलेला असेल त्याला काय म्हणतो आपण? बायलोब. ठीक आहे. अँथर कसा आहे? बायलोब आहे. डायथिकस आहे. डायथिकस म्हणजे काय? प्रत्येक लोबमध्ये आपल्याला काय दिसतात? 2 थिकास दिसतात. 2 थिका असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? डायथिकस. आणि टेट्रास्पोरेंजिएट आहे. टेट्रास्पोरेंजिएट
प्रत्येक थिकामध्ये आपल्याला 2 पोलन सॅक दिसतात. म्हणून याला काय म्हणतात? डायथिकस. आणि 2 थिकामध्ये 2-2 जर आपल्याला काय दिसतं तर ते पोलन सॅक दिसत असतील, तर असं टोटल एका अँथरमध्ये आपल्याला किती पोलन सॅक दिसतायत? तर 4 पोलन सॅक दिसतात. त्याच्यामुळं 4 म्हणजे टेट्रा आणि टेट्रास्पोरॅन्जिएट. बरोबर? म्हणून याला काय म्हणतात? टेट्रास्पोरॅन्जिएट. टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर हे कोणामध्ये असतं? अशा फ्लॉवरमध्ये ज्याच्यामध्ये जे अँथर आहे ते कसं असतं? बायलोबनं बनलेलं असतं. प्रत्येक लोबमध्ये 2-2 पोलन सॅक असतात आणि 2-2 पोलन सॅक असे सगळे मिळून टोटल 4 पोलन सॅक आपल्याला एका अँथरमध्ये दिसतात. ठीक आहे. नंतर आपण पाहिलं होतं टेस्ट ऑफ वन थिका. जर वन थिका आपण जर एक साईडला घेतली त्याच्यामध्ये 2 पोलन सॅक आहेत. 2 पोलन सॅक आहेत. प्रत्येक पोलन सॅकमध्ये काय आहेत? भरपूर सारे काय फॉर्म होतात? तर मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात. या मायक्रोस्पोर्सना आपल्याला काय करायचं असतं? प्रोटेक्ट करायचं असतं. प्रोटेक्ट करण्यासाठी या मायक्रोस्पोर्सना 4 लेयर्स दिलेल्या आहेत. 4 लेयर्स कोणत्या? आउटर लेयर आहे एपिडर्मिस, नंतर त्याच्या खालची लेयर आहे एंडोथेसियम, नंतर तिसरी लेयर आहे मिडल लेयर आणि सगळ्यात महत्त्वाची कोणती लेयर आहे? आतमधली टपेटम, जे की मोस्ट न्यूट्रिशियस लेयर आहे, जे की नरिशमेंट प्रोव्हाइड करते मायक्रोस्पोरला. ठीक आहे. नंतर छोटीशी समरी दिली तुम्हाला. या समरीमध्ये काय आहे? अँथर कसं आहे आपलं? बायलोब आहे. बायलोब का म्हणलं त्यांना? कारण की हे जे आपलं अँथर आहे ह्याच्यामध्ये काय आहे? 2 लोब्स दिलेले आहेत. 2 लोब्समुळं आपल्या अँथरला काय म्हटलेलं आहे? बायलोब म्हटलेलं आहे. दुसरा पॉईंट आहे डायथिकस. डायथिकस का म्हटलेलं आहे? कारण की प्रत्येक लोबमध्ये 2 काय आहेत? थिकाज आहेत. 2 थिकाज आहेत. नंतर टेट्रास्पोरेंजिएट. टेट्रास्पोरेंजिएट का म्हटलेलं आहे? कारण की आपल्या अँथरमध्ये किती आहेत? 4 पोलन सॅक दिलेले आहेत. टेट्रास्पोरेंजिएट का म्हटलेलं आहे? कारण की आपल्या अँथरमध्ये 4 काय दिलेलं आहे? पोलन सॅक दिलेले आहेत. 4 पोलन सॅक म्हणजे टेट्रास्पोरेंजिएट. नंतर इच पोलन सॅक म्हणजेच मायक्रोस्पोरेंजियम हॅज 4 वॉल लेयर्ड. 4 वॉल लेयर्ड आहेत. आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणत्या? एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर अँड टपेटम इत्यादी प्रकारच्या ज्या लेयर्स आहेत त्या काय करतात? मायक्रोस्पोरला किंवा पोलन सॅकच्या अवतीभोवती काय करतात? मायक्रोस्पोरला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. झालं? एवढं झालं. एवढ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या कशामध्ये? स्ट्रक्चर ऑफ फ्लावर अँड स्ट्रक्चर ऑफ अँथर. आता पुन्हा एकदा रिवाइज करूया की आपण काय काय या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. सुरुवातीला स्ट्रक्चर ऑफ फ्लावर बघितलंय. स्ट्रक्चर ऑफ फ्लावरमध्ये आपण काय बघितलं? फ्लावरमध्ये असतात 2 प्रकारचे होल्स. कोणते कोणते? असतात इसेन्शियल होल्स अँड ॲसेसरी होल्स. इसेन्शियल होल्समध्ये असतात 2 प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. कोणत्या कोणत्या प्रकारचे? अँड्रोशियम अँड गॅनोशियम. अँड्रोशियममध्ये काय कोणत्या प्रकारचे पार्ट्स आहेत? अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्ह. कोणामध्ये आहेत? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ज्याला म्हणतो अँड्रोशियम, त्यालाच म्हणतो आपण स्टॅमेन. याच्यामध्ये 3 प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत. त्याला काय म्हणतात? अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्ह. नंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लॉवरमधला, त्याला म्हणतात गॅनोशियम. त्याला सुद्धा दुसरं नाव आहे पिस्टिल किंवा त्याला तिसरं नाव आहे कार्पेल. तर त्याच्यामध्ये किती प्रकारचे पार्ट आहेत? ओरी, स्टाईल अँड स्टिग्मा किंवा स्टिग्मा, स्टाईल, ओरी तुम्ही म्हणू शकता. इत्यादी झाले हे कोणत्या प्रकारच्या ओल्समध्ये? तर इसेन्शियल ओल्समध्ये इन्क्लुडेड असलेले मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स आहेत फ्लॉवरमध्ये. नंतर दुसऱ्या प्रकारचा ओल्स आहे त्याला म्हणतात ॲसेसरी ओल्स. त्याच्यामध्ये काय यांचं काम काय? प्रोटेक्टिव्ह करणं किंवा अट्रॅक्ट करणं. अट्रॅक्ट करणं आणि प्रोटेक्ट करणं. तर अट्रॅक्ट करण्याचं काम कोण करतं आणि प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतो ते पहा. सुरुवातीला ॲसेसरी होल्स आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पार्ट आहेत. एक आहे कॅलिक्स, दुसरा आहे करोला. कॅलिक्स त्याला म्हणतात सेपल्स. हे जे असतं कोणत्या कलरचं असतं? ग्रीन कलरचं असतं. कोरोला आहे पेटल्स. पेटल्स कोणत्या कलरचे असतात? रंगीबेरंगी कलरचे असतात, कलरफुल कलरचे असतात. अशा प्रकारचे हे 2 होल्स आहेत जे की आपल्या फ्लॉवरमध्ये इन्क्लुडेड असतात. नंतर आपण पाहिलं स्ट्रक्चर ऑफ अँथर. स्ट्रक्चर ऑफ अँथर ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली काय डायग्राम आहे. नंतर खाली आपण बघितले होते 4 लेयर्स. या स्लाइडमध्ये आपण बघितलं वेगवेगळ्या पद्धतीचे काय आहेत स्ट्रक्चर ऑफ अँथर. हे अँथर आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचं अँथर हे कसे आहेत? आपल्याला बायलोब दिसतं. प्रत्येक लोबमध्ये आपल्याला काय दिसतात? 2 चेंबर दिसतात, 2 पोलन सॅक दिसतात. तर एका लोबमध्ये जर 2 पोलन सॅक आहेत, तर 2 लोब मिळून आपल्याला 4 पोलन सॅक दिसतात. त्याच्यामुळेच आपल्या अँथरला याला काय म्हणतो आपण? टेट्रास्पोरेंजिएट दिसतो. 2 लोब्स आहेत म्हणून याला काय म्हणतो आपण? बायलोब म्हणतो. अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे कोणत्या फ्लॉवरमध्ये दिसतं आपल्याला? तर फ्लॉवरिंग प्लांटमध्ये दिसतं. नंतर पुढचा पॉईंट आहे इनमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर. जेव्हा अँथर कोणत्या स्टेजमध्ये असतं? इनमॅच्युअर स्टेजमध्ये असतं. तेव्हा अँथरची कंडिशन कशा पद्धतीची असते? तर पहा इमॅच्युअर स्टेज ऑफ अँथर. जेव्हा अँथर कोणत्या कंडिशनमध्ये असतं? इनमॅच्युअर स्टेजमध्ये. तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कोणत्या प्रकारचे टिश्यू असतात? पॅरेनकायमॅटस टिश्यू असतात. पॅरेनकायमॅटस टिश्यू असतात. अँथरमध्ये मॅच्युअर्ड अँथर नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या 4 लेयर्स फॉर्म झालेल्या नाही आहेत.
आपण सुरुवातीला पाहिलं होतं एपिडर्मिस, एंडोथेलियम, मिडल लेयर आणि टेपेटम. ह्या सगळ्या लेयर्स कधी फॉर्म होतात? जेव्हा अँथर मॅच्युअर्ड व्हायला लागतो. पण आता इमॅच्युअर्ड अँथर आहे, तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या सेल्स असतात? तर पॅरेनकायमॅटस टिश्यू असतो. पॅरेनकायमस टिश्यूमध्ये भरपूर साऱ्या सेल्स असतात, ज्या की सराउंड असतात एका सिंगल लेयरने. त्याला म्हणतात इपिडर्मिस. एकच लेयर असते इपिडर्मिसची. बाकीच्या 3 लेयर्स फॉर्म झालेल्या नसतात. कोणामध्ये? इमॅच्युअर्ड अँथरमध्ये. नंतर जेव्हा ही पॅरेनकायमस जेव्हा हे पॅरेनकायमॅटस टिश्यू जेव्हा काय होतं डिफरन्शिएशन होतं त्यांचं किंवा डिव्हाइड करायला लागतात, त्यालाच म्हणतात हेट्रोजेनेसिटी. डिफरन्शिएशन होतं, तेव्हा यांचं कन्व्हर्जन होतं हायपोडर्मल सेल्समध्ये. तेव्हा काय होतात? हायपोडर्मल सेल्स जे आहेत कशामधल्या? अँथरमधल्या, त्या ट्रान्सफॉर्म होतात कोणामध्ये? आर्केस्पोरियल सेलमध्ये. आर्केस्पोरियल सेल्स आहेत, ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यापासूनच काय होतात? नंतर स्पोरोसाइट्स फॉर्म होतात. स्पोरोसाइट जे आहेत आपले पोलन ग्रेन्स, ते तयार होण्यासाठी फ्लॉवरमध्ये आर्केस्पोरियल सेल्स किंवा अँथरमध्ये आर्केस्पोरियल सेल्स फॉर्म होणं खूप गरजेचं आहे. काय होतं मग? इमॅच्युअर स्टेजमध्ये जेव्हा काय होतं? त्यांचं डिफरन्शिएशन होतं. कोणाचं? पॅरेनकायमॅटस टिश्यूचं. तेव्हा हायपोडर्मल सेल्स जे आहेत त्या कन्व्हर्ट होतात, ट्रान्सफॉर्म होतात आर्केस्पोरियल सेल्समध्ये. आर्केस्पोरियल सेल्स काय होतात? नंतर याचं कन्व्हर्जन होतं 2 सेल्समध्ये. आर्केस्पोरियल सेल्स ह्या एक मेन सेल्स आहेत. त्या काय करतात? डिव्हाइड होतात आणि 2 सेल्स फॉर्म करतात. कोणत्या? पहिली सेल आहे इनर स्पोरोजिनस सेल. पहिली आहे इनर स्पोरोजिनस सेल. दुसरी आहे आउटर प्रायमरी पॅरायटल सेल. आर्केस्पोरियल सेल्स तुम्हाला विचारू शकतात. आर्केस्पोरियल सेल्स आहेत त्या 2 कोणत्या प्रकारच्या सेल्सना तयार करतात? तर कोणत्या आहे? इनर स्पोरोजिनस सेल्स अँड आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स. ह्या दोघं काय करतात? समोर जाऊन पहा बरं. इनर स्पोरोजिनस सेल्स. इनर स्पोरोजिनस सेल्स फॉर्म करतात स्पोरोजिनस टिश्यूज. स्पोरोजिनस सेल्स असतील, भरपूर साऱ्या स्पोरोजिनस सेल्स फॉर्म झाल्या, तर आपल्याला माहिती आहे भरपूर साऱ्या सेल्स एकत्र आल्या तर काय होणार? टिश्यू फॉर्म होतो. तर भरपूर साऱ्या स्पोरोजिनस सेल्स एकत्र आल्यानंतर स्पोरोजिनस टिश्यू फॉर्म होणार. नंतर स्पोरोजिनस टिश्यूमध्ये ज्या सेल्स आहेत सिंगल सेल्स आहेत, ते काय करतात? प्रत्येक सेल कॅपेबल आहे काय काय फॉर्म करण्यासाठी? एक मायक्रोस्पोर टेट्राइड फॉर्म करण्यासाठी. ही एक टेट्राइड फॉर्म करू शकते. नंतर एक सिंगल कोणती सेल आहे? मायक्रोस्पोर सेल आहे. ही काय करू शकते? सिंगल सेल आहे, कन्वर्ट करू शकते कशामध्ये? एक टेट्राइड फॉर्म करू शकते मायक्रोस्पोरचा म्हणजेच. आणि टेट्राइड काय आहे? या टेट्राइड पासून आपल्याला काय दिसतात? 4 पोलन ग्रेन्स फॉर्म झालेले दिसतात. हे आपण नंतर पाहणार आहे जेव्हा मायक्रोस्पोरोजेनेसिस पाहू आपण. त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहे. काय होतं? मायक्रोस्पोरोजेनस टिश्यू आहेत. याच्यामध्ये असलेल्या ज्या सेल्स आहेत, ईच सेल इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग 4 टेट्राइड्स ऑफ मायक्रोस्पोर. त्याच्यानंतर आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स. आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स ह्या काय करतात? यांचं मेन काम आहे. यांचं मेन काम कोणतं आहे? ज्या लेयर्स आतापर्यंत फॉर्म झाल्या नाही. आतापर्यंत फक्त एकच लेयर होती इपिडर्मिस. आता काय करतात? त्या एक्स्ट्रा ज्या लेयर्स आहेत, 3 लेयर्स आहेत त्या फॉर्म करतात. म्हणजेच आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स आहेत. हे काय करतात? अँथरच्या वॉल लेयर्स फॉर्म करायचं काम करतात. कोणत्या? अँथरच्या वॉल लेयर्स. कोणत्या आपल्याला माहिती आहे? एपिडर्मिस, एंडोथेलियम, मिडल लेयर आहे टेपेटम. इत्यादी 4 प्रकारच्या लेयर्स ह्या कोण तयार करतं? तर आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स तयार करतं. आणि आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स कुठून आलेल्या आहेत? आर्केस्पोरियल सेलपासून आलेल्या आहेत. आणि आर्केस्पोरियल सेल हे कोणत्या सेलपासून आलेले आहेत? हायपोडर्मल सेलपासून आलेले आहेत. आणि हायपोडर्मल सेल्स ह्या कोणापासून आल्या आहेत? इमॅच्युअर स्टेजमध्ये असलेले जे कोणते टिश्यू आहेत? पॅरेनकायमॅटस टिश्यू आहेत. त्या पॅरेनकायमॅटस टिश्यू पासून आपल्याला काय मिळालेलं आहे? हायपोडर्मल सेल्स, नंतर आर्केस्पोरियल सेल्स. आर्केस्पोरियल सेल्स गिव्ह राइज टू 2 सेल्स. कोणत्या सेल्स? इनर स्पोरोजिनस सेल्स, आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स. Inner sporogenous cells give rise to sporogenous tissues, and each cells of sporogenous tissue is capable of giving rise to 4 tetrad of 4 tetrad of microspore, and each microspore cells are capable of producing tetrad of 4 microspore cells. ठीक आहे. नंतर आउटर प्रायमरी पॅरायटल सेल्स ह्या काय करतात? अँथरच्या वॉल फॉर्म करतात. कोणत्या? तर एपिडर्मिस, एंडोथेलियम, मिडल लेयर आहे टेपेटम. इत्यादी गोष्टी माहिती पाहिजे. नंतर आता काय झालं? 4 सेल्स फॉर्म झाल्यात. बरोबर? 4 सेल्स कधी फॉर्म होणार? जेव्हा अँथर आपला मॅच्युअर्ड व्हायला लागणार. अँथर मॅच्युअर्ड व्हायला लागणार. नंतर काय म्हणणार आपण त्याला? मॅच्युअर्ड अँथर आहे. काय होणार?
आता मॅच्युअर्ड अँथर आपल्याला वेगवेगळ्या फ्लॉवरिंग प्लांटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळतं. आपण बघितलं होतं डायथिकस अँथर पाहिला आपण, टेट्रास्पोरंजिएट फॉर्म झालेला आहे. कुठला तरी एक फ्लॉवर आहे, नंबर 1 फ्लॉवर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे अँथर आहे फ्लॉवरमधलं ते कसं दिसतं, डायथिकस आहे. डायथिकस म्हणजे आपल्याला माहित आहे 2 लोब असणारा अँथर. ज्या अँथरमध्ये 2 लोब्स आहेत आणि 4 पोलन सॅक्स आहेत. 2 लोब्स आहेत, प्रत्येक लोबमध्ये 2 पोलन सॅक्स आहेत, म्हणजे त्याला काय म्हणतात टेट्रास्पोरंजिएट. अशा प्रकारचं एक फ्लॉवर आहे. तर दुसऱ्या प्रकारचं एक फ्लॉवर असू शकतं. एक फॅमिली आहे फ्लॉवरिंग प्लांटमध्ये मॅल्वॅसी नावाची. मॅल्वॅसी नावाच्या फ्लॉवरिंग प्लांटच्या फॅमिलीमध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला सिंगल लोबचं अँथर पाहायला मिळतं. सिंगल लोबचं अँथर पाहायला मिळतं. त्यालाच म्हणतो आपण मोनोथिकस अँथर. मोनोथिकस अँथर म्हणजेच सिंगल काय असणार त्याच्यामध्ये लोब असणार आहे. आणि सिंगलच लोब आहे तर पोलन सॅक किती असणार आहे? एका लोबमध्ये 2च पोलन सॅक असतात. मग पोलन सॅक किती असणार? फक्त 2 असतात. म्हणून याला काय म्हणणार? बायस्पोरॅन्जिएट. बायस्पोरॅन्जिएट म्हणजे किती? 2च पोलन सॅक आपल्याला या अँथरमध्ये पाहायला मिळतं. कोणत्या अँथरमध्ये? एक फॅमिली आहे फ्लॉवरिंग प्लांटमध्ये, फॅमिली मॅल्वॅसी. त्याच्यामध्ये सिंगल लोबचा एक अँथर आहे आणि एका लोबमध्ये 2 पोलन सॅक असतात, म्हणून त्याला काय म्हणणार? सिंगल लोब बायस्पोरॅन्जिएट. ठीक आहे, बायस्पोरॅन्जिएट काय म्हटलेलं आहे? कारण की 2 पोलन सॅक त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. चला ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथे सांगूया. या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर्स, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे होल्स, ॲसेसरी होल्स अँड नेसेसरी होल्स. नंतर स्ट्रक्चर ऑफ अँथर पाहिलेलं. स्ट्रक्चर ऑफ अँथरमध्ये कुठं कोणत्या लेयर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, कुठल्या प्रकारचं अँथर्स आहेत. 2 प्रकारचे अँथर पाहिले आपण, जे सिंगल लोबवाले आहेत, 2 लोब्सवाले आहेत, इत्यादी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर ह्या तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की पोलन ग्रेन्स कसे फॉर्म होतात. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर, त्यालाच म्हणतो आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस, जे की आपला पुढचा टॉपिक आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. तर या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. धन्यवाद.